आळस टेक शिकवण. माधव गावात आळशी म्हणून ओळखला जायचा. झोप, टळाटाळ आणि वेळ वाया घालवणं हेच त्याचं आयुष्य. शेजारी रमेश मात्र मेहनती. तो पहाटे उठून शेतात राबायचा, नवं शिकायचा. एक दिवस गावात योजना आली, आधुनिक शेती करणाऱ्याला अनुदान. रमेशने लगेच काम सुरू केलं. पाण्याचं जतन, सेंद्रिय खत, नवी पद्धती, त्याचं शेत बहरलं. माधव मात्र म्हणाला, उद्या बघू. अखेर रमेशला योजना मिळाली. त्याचं कौतुक झालं. हे पाहून माधवच्या मनात खंत दाटून आली. तो गप्प गच्चीत बसून विचार करत राहिला, आपण फक्त वेळ वाया घातला. दुसऱ्या दिवशी तो पहाटे उठला. आईला आश्चर्य वाटलं. शेतात गेला, पण काही सुचत नव्हतं. मग रमेशकडे मदतीला गेला. रमेशने हसून मार्गदर्शन केलं. आता माधव रोज राबू लागला. थोड्याच दिवसात त्याचं शेतही बहरलं. पुढच्या वर्षी अधिकारी आले आणि त्यालाही योजना मिळाली. तो म्हणाला, मी आळशी होतो, पण आळस सोडला, तेव्हाच यश मिळालं. शिकवण: आळस माणसाला मागे ठेवतो. मेहनत मात्र यशाच्या वाटा उघडते.